एमपीएससीने आता अर्जासाठी ई-केवायसी अनिवार्य केलंय। 15 जुलैपासून कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं। स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। देशात प्रथमच मोबाईल ॲपद्वारे आता मतदान करण्यात आलंय। पायलट प्रोजेक्ट म्हणून बिहारमधील 6 नगरपालिकांमध्ये ई वोटिंग करण्यात आलं। यामध्ये मोतीहारीच्या विभा पहिल्या ई मतदार ठरल्या। मतदान केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्यांना मतदानाची सोय व्हावी यासाठी हा प्रकल्प आहे। 11वीच्या पहिल्या फेरीमध्ये 6,32,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे। कोट्या अंतर्गत जवळपास 60,000 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं, तर दुसऱ्या फेरीसाठी 9 जुलैला रिक्त जागा देखील आता प्रदर्शित केल्या जाणार आहेत। अमरावतीमधील एएसआय अब्दुल कलाम अब्दुल कादर यांच्या हत्येप्रकरणी 4 आरोपींना अटक झालेली आहे। कलामांच्या दुचाकीला आरोपींनी आधी कारने धडक दिली आहे। नंतर कारमधून उतरलेल्या मारेकऱ्यांनी कलाम यांच्या छातीमध्ये चाकूने सपासप वारही केलेले आहे आणि या हल्ल्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।